सायरस मिस्ट्री आहेत, यांना हायर केल्यामुळं टाटाजींना कळलं CEO लेवलची पोस्ट हायर करून सुद्धा आपल्याकडं चॅलेंजेस निर्माण होत आहेत आणि मग त्यावेळी त्यांनी डिसिजन घेतला आणि त्याला करेक्ट केलं. तर जेवढं तुम्ही लवकर डिसिजन घ्याल चुकीच्या लोकांबरोबर तेवढे पुढचे धोके टळतील. योग्य डील ही चुकीच्या लोकांबरोबर कधीच होत नाहीत. रॉंग माणूस हायर केल्यामुळे तो काम अर्धी करतो, व्यवस्थित करत नाही आणि ते काम पुन्हा ठीक करण्यासाठी तुमचे एफर्ट तिथे तुम्हाला घ्यावे लागतात. तुमचं एक वेगळं कामाचं प्रेशर आणि त्याने काम नाही केलं हा वेगळा स्ट्रेस डेव्हलप झालेला असतो. त्याच्यामुळे ऑपरेशनची कामं तुम्हाला परत तिथं खेचून घेतात आणि त्या माणसाला जे ट्रेनिंग नको द्यायला त्या ट्रेनिंग्समध्ये तुम्ही इन्व्हॉल्ड होता. त्याच्यामुळे जे ट्रेनिंग द्यायला पाहिजे ते ट्रेनिंग तुम्ही देऊ शकत नाही आणि त्याची मानसिकता ठीक करणं आणि त्याचे स्किल डेव्हलप करणं याकडे आपलं जास्त लक्ष लागतं. मग स्किल डेव्हलप करा, तो वेळेवर येईल यासाठी मेहनत घ्या आणि जे काम तुमचं नाहीये त्याच कामांमध्ये तुम्हाला जास्त इन्व्हॉल्व व्हावं लागतं. आणि मग आपण ऑर्गनायझेशन नाही चालवत, आपण एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चालवतो. त्याच्यामुळे आपले गोल सफर करतात, फॅमिली सफर करतात आणि परिणामी आपण पण सफर करतो. हे का होतं? चुकीची लोक आपण का भरतो? तर आपलं हायरिंग एन्थुझियास्टिक आहे. आपल्याला गरज पडली तेव्हा माणूस शोधला आणि जो भेटला त्याला कामाला ठेवला. दुसरं, हायर करताना आपल्याकडे नॉलेज नाहीये की योग्य माणूस आत कसा घ्यायचा, त्याला ओळखायचं कसं. कारण लोकांकडे इन्फ्लुएन्सिंग क्वालिटी खूप स्ट्रॉंग आहेत, लोकांचं कम्युनिकेशन खूप स्ट्रॉंग आहे, लोक बोलतात चांगलं म्हणजे काम चांगलं करतात असा उद्योजकांचा समज असतो. हायर चुकीच्या पद्धतीने करतो, नॉलेज नाहीये, कम्युनिकेशनवर इन्फ्लुएन्स होतो, आपल्याशी कनेक्ट होतो म्हणून आपण त्याला हायर करतो. त्याच्यामुळे तो चुकीचा माणूस लवकर आपण उचलतो. टाइमाचा अभाव, आपल्याकडे वेळच नाहीये, त्याच्यामुळे प्रिपरेशन नाही करता येत, त्याला स्पेशल वेळ द्यावा लागतो माणसं हायर करायचा असा आपला समज असतो. त्याला प्रोबेशन पिरियडवर नाही टाकत आपण आणि त्याला घेतला म्हणजे आता ती जागा भरली, आपलं काम झालं असं समजतो. त्याच्यामुळे तो माणूस चुकीचीच कामं तशीच पुढे ओढत असतो. दुसरं, आपल्याला त्या कामासाठी एक बजेट आहे, एक सॅलरीज आहे. आपण काय करतो, तिथं त्यातल्या त्यात चीप माणूस टाकायचा प्रयत्न करतो. मला किती सॅलरी अफोर्ड करू शकतो, मला त्रास नाही होणार या गोष्टीकडे पाहतो. मला कुठं पोचायचे हे डोक्यात नाहीये, माझं आत्ता काही परिस्थिती सिच्युएशन त्याच्यानुसार सॅलरी ठेवतो आणि मग कमी सॅलरीची माणसं अधिक प्रभावी काम करावं अशी अपेक्षा असते. आणि ह्या 2-3 महत्वाच्या चुकांमुळे आपल्याकडे एक रॉंग हायरिंग येतं आणि रॉंग हायरिंग आलं की आपण अशा लोकांना दुरुस्त करत असतो ज्याला समाजातून सोडलेलं आहे आणि आपण जी पापं केली नाही त्याच्या शिक्षा आपण भोगत असतो. आणि त्याच्या हे पण लक्षात येत नाही की माझ्या बसमध्ये चुकीची लोक आहेत आणि त्याच्यामुळे माझ्या बसमध्ये जे प्रॉब्लेम झालेत, म्हणजे कंपनीत जे क्लटर तयार झालेले, कन्फ्युजन तयार झालेले, ते ऍक्च्युअली कॉझिंग आहे माझं सक्सेस, माझे गोल मी अचीव करत नाहीये. तो मग बऱ्याचशा गोष्टी मार्केटवर टाकतो, स्वतःच्या नशिबावर सोडतो आणि त्याची ससे ओलपट चालू असते आणि तो एक तर लोकांना ठीक करतो आणि सेल करत असतो. म्हणजे तो काम करतो, अतिक्षमता वाढवून सेल वाढवतो आणि तो लोकांची घरं सॅलरी पे करत असतो, वेळेवर पे करतो, पण त्याला पैसा वेळेवर भेटत. हा किती मोठा पेन आहे की स्वतः मेहनत करून पैसा कमवायचा आहे, लेबर मेंटॅलिटीमध्ये जगायचं आहे आणि एका चुकीच्या मानसिकतेला सॅलरी पे करायची आणि स्वतःला पैसा पण भेटत नाही. आणि एक चुकीची लोक हायरिंग केली आहे, त्याचं शास्त्र नाही शिकले म्हणून बिझनेस ओनर बऱ्याच वेळा प्रॉब्लेममध्ये येतात आणि त्याला वाटतं की मला सगळंच कळतंय, मला सगळंच यायला लागलंय, आता मला कोणाची गरज नाही. अतिप्रभावीपणे त्याने स्वतःला पुढे डेव्हलप केलेलं आहे. फक्त एक हायरिंग समजलं तुम्हाला, योग्य माणूस एका जागेवर प्लेस केला तर पुढच्या सगळ्या गोष्टी ठीक होणार आहे. तुम्ही ज्या कामांना करायला पाहिजे ती कामं करू शकता. सो रॉंग हायरिंग इज अ कर्स, तो एक शाप ठरतो, त्यातून तुम्हाला शापमुक्त व्हायचं.